स्विफ्ट डिझायर. तर फर्स्ट गाडी मला चालवायची आहे आज स्विफ्ट डिझायर. मजेत ना. मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आरू जो आता उभा होता ना तो त्याच्या पप्पांना भॉ करत होता, कारण ते वॉशरूममध्ये आले आणि तो असंच त्यांना भॉ करतो. असो तर ते आहे थंबनेल तुम्ही पाहिलेलंच आहे. आज मला फर्स्ट टाइम मस्त अशी गाडी चालवायची आहे आणि ती पण मला जसं की तुम्ही काल मिनी ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, आम्ही विचारायला गेलो होतो, भरपूर ठिकाणी विचारलं वगैरे, तर एक ठिकाणी फायनल केलं आणि आज मस्तपैकी माझा क्लासचा फर्स्ट डे आहे. छान पूजा वगैरे करून घेतली आणि चक्क मी आज आहे ना ही चालवणार आहे, फर्स्ट गाडी चालवणार आहे मी. कुठली होती ती गाडी? स्विफ्ट डिझायर. तर फर्स्ट गाडी मला चालवायची आहे आज स्विफ्ट डिझायर. फर्स्ट क्लास आहे आणि तिथेच म्हणजे शिकवतात ते. त्याला खूप जास्त एक्सायटेड आहे. लहानपणी खूप सारी स्वप्न पाहिली, त्यातलं हे एक होतं की पप्पांसारखंच आपल्याला एक हेवी ड्रायव्हर व्हायचं आहे. जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं, गाडी घेतली त्या ब्लॉगमध्ये, की माझे वडील एक ड्रायव्हर आहेत आणि मला पण तसंच होतं की मी सुद्धा प्रत्येक गाडी मला चालवायची इच्छा होती त्यावेळेस. तर लहानपणी माणसाचं प्रत्येक वेळेस काही काही स्वप्न बदलतं, मला हे व्हायचं, मला ते व्हायचंय. तसंच माझंही होतं, पण मग स्वप्न ठरलीत आता, आणि आता नाही अगोदरपासूनच ठरली आहेत, पण आता त्यांना हळूहळू पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आणि फर्स्ट स्वप्न तर आमचं दोघांचं होतं की आम्हाला एक कार घ्यायची आहे. जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटले होते, ते 2025मध्ये पहिल्याच दिवशी कंप्लीट झालं आहे. आता हळूहळू जे आहे सगळे आमचे स्वप्न आम्ही साकार करू आणि वेळेनुसार ते तुम्हाला कळेलच. सो चला, खूप जास्त एक्सायटेड आहे आज गाडी वगैरे चालवण्यासाठी. सगळं लवकर उठले आज, नेहमीपेक्षा खूप जास्त लवकर उठले. एक्साइटमेंट खूप जास्त होती, जशी त्या गाडी घेण्याच्या आदल्या दिवशी यांना होती, झोप येत नव्हती, तसंच माझं आज होतं. सारखं मी घड्याळ बघायची, मोबाईल बघायची, किती वाजले आणि उठले, स्वयंपाक वगैरे आवरला. आज कपडे सुद्धा आवरून घेतलेत लवकर. नंतर फक्त घरातलं थोडं म्हणजे किचन वगैरे तर आवरून घेतला. तुम्ही डेली माझं मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग पाहिला असेल, त्याच्यात मी शेअर केलंय. फक्त आता बेडरूम आवरायचं बाकी आहे, कारण आरू तो आहे आत्ताच उठला, त्याच्यामुळे बेडरूम आवरायचं आहे. आरूची आंघोळ आवरायची आहे आणि आरूला आहे ना मी तिकडे घेऊन नाही जाणार आहे. म्हटलं फर्स्ट दिवस आहे, कसं काय आहे तिथलं ते बघू आणि मग नंतर नेऊ त्याला. तर आज आहे ना मी त्याला आजींकडे सोडणार आहे. तर क्लासचा जो टायमिंग आहे ना 9 ते 10 पर्यंतचा आहे. भरपूर असे बॅचेस आहेत, पण मला हा टायमिंग जो आहे ना बेटर वाटला आणि 9 पर्यंत माझी जेवढी कामं आवरता येतील तेवढी मी आवरून घेत जाईल. नंतर 9 ते 10 पर्यंतचा क्लास आहे. 1 तास तिकडे द्यायचा आणि आरूच्या शाळेत पण असं पण मी 10लाच नेते त्याला, कारण थंडीमुळे वगैरे मुलं पण येत नाही आणि 10चा जसं टायमिंग सध्याचा आम्ही ठरवलेला आहे, त्याच्यामुळे 10 पर्यंत माझं क्लास होईल आणि 10 नंतर मी त्याला तिकडे नेईल. सो अशा पद्धतीने आहे. आणि नंतर मग जे काय नॉर्मल रुटीन आहे दुपार नंतरचं आरूला शाळेत घेऊन जाण्यापासून, तर ते असणार आहे. सो चला, खूप जास्त एक्सायटेड आहे क्लाससाठी. झोप तर अजिबात येत नव्हती रात्री, कारण गाडी चालवायची आहे हेच डोक्यात चालू होतं. फायनली चालवते आणि तुम्हाला माझ्या फेसवरून वाटत असेल किती जास्त हॅपी आहे मी गाडी चालवण्यासाठी. खूप जास्त एक्सायटेड आहे. तर चला, बाकीचं आवरून घेतलंय, पण मग आरू आता उठलाय, त्याच्यामुळे त्याचं म्हटलं पहिलं आवरून देते. आणि बेडरूम जो आहे तो आवरायचा राहिलाय. ॲक्च्युली थोडंसं आज घाई झाली, त्याच्यामुळे म्हटलं बेडरूम जो आहे तिकडनं आल्यानंतरच मी आवरेल. पण मग म्हटलं आता आरूचं पहिले आवरून देते, कारण त्याला मला आजींकडे सोडायचं आहे आणि नंतर मग क्लासला सुद्धा जायचं आहे. तर आता ना मी पहिले पटापट आरूची जी आहे तयारी करून दिली आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला नाश्ता वगैरे वाढून दिला आणि आता आहे ना यांचा टिफिन पॅक करून घेते, कारण म्हणजे कसं सगळं एकदम घाई येतं. तर म्हटलं पहिले त्याला वाढून दिलं, नंतर मग आता यांचं टिफिन वगैरे पॅक करून घेते आणि त्याच्यानंतर आमचा सुद्धा नाश्ता. आता सध्या काय होतंय ना, मी बीट आणलेले आहेत, त्याच्यामुळे सध्या आहे ना माझा सकाळी बीटचाच नाश्ता असतो. सकाळी जे आहे थोडंसं दूध घेते आणि नंतर जे आहे हे कौट वगैरे आणलेले आहेत, तर सध्या मी ना कौटचाच नाश्ता करते. कौट घ्यायचं मस्तपैकी, त्याच्यामध्ये थोडासा गुळ मिक्स करते आणि खूप असं हेल्दी माझा
नाश्ता होऊन जातो आणि बऱ्यापैकी मोठं असतं ते, त्याच्यामुळे छान असतं. तर चला सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आहे ना मी जाण्या अगोदर आरूला आजींकडे सोडायला गेले होते आणि त्याच्यानंतर मग मी गेले होते माझ्या ड्रायव्हिंग स्कूलला. पहिला एक्सपिरियन्स जो आहे सांगायचं झालं तर खूप मस्त होता. खरंच खूप भारी वाटलं एक्सपिरियन्स. म्हणजे पहिल्या याच्यात आपल्याला काही एवढं उमगत नाही ॲक्च्युली, सगळं स्टेअरिंग वगैरे तेच हँडल करता. आजच्या दिवशी मी फक्त जे आहे रेस दिला, क्लच हेच दोघं मी एक्सिलेटर आणि क्लच हेच दोघं दाबत होते, बाकीचं सगळं जे आहे तेच हँडल करत होते. कारण कसं पहिल्या वेळेस आपल्याला म्हणजे कुठल्याच गोष्टीचं त्यातलं कळत नाही. त्यांनी भरपूर अशी सगळी माहिती दिली, सगळ्या गोष्टी सांगितल्या वगैरे. आता ते व्हिडिओ शूट मी काही म्हणजे घेतलंच नाही, कारण मला ते सगळे व्यवस्थित जाणून घ्यायचं होतं. म्हटलं नंतर व्हॉइस ओव्हर करेल व्हिडिओवरच. तर खूप छान सगळी माहिती वगैरे सांगितली, समजून घेतली. त्याच्यानंतर मस्त असं ड्रायव्हिंग करायला बसले. ॲक्च्युली फर्स्ट एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता आणि भारी वाटलं. एवढ्या दिवसांचं होतं मनात की आपल्याला पण गाडी चालवायची आहे आणि फायनली आज जी आहे ती मी चालवली. छान अशी ड्रायव्हिंग वगैरे झाली. त्याच्यानंतर आरूला शाळेत घेऊन गेले आणि आता घरी आले, जेवण वगैरे झाली छान. तर आजचा दिवस जर सांगायचं झालं तर छान होता, खूप भारी वाटलं. स्टेअरिंग वगैरे त्यांनीच हँडल केली होती थोडी, त्याच्यामुळे रेस आणि क्लच दाबायचं आज माझ्याकडे काम होतं. छान वाटलं, पण भारी वाटलं खरंच. फिलिंग छान होती. थोडं भीती वाटली पहिले आणि मलाच बसवलं पहिलं, तर त्यांनी गेल्या की बसा असं, पण मग छान वाटलं, भारी वाटलं खरंच. खूप मस्त फिलिंग असते. आता आमचे छान जेवण वगैरे झालेत आणि काहीतरी स्वीट खायचं मन होत होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला हेल्दीच बनवूयात काहीतरी. तर आज ना मी मस्त असा लौकीचा हलवा तुमच्यासोबत शेअर करते. एक नंबर टेस्ट आहे आणि म्हटलं काय गाडी आपण हे केली, मस्त अशी खुशीची गोष्ट आहे, तर म्हटलं काहीतरी गोडधोड व्हायलाच हवं. त्याच्यामुळे मस्त असं मी आता लौकीचा हलवा बनवून घेते. तर चला आज आहे डे 2. आता कालचा ब्लॉग जो आहे तो मी कंप्लीट केला नाही. हलवा बनवायचा होता पण आरूची चिडचिड वाढली, त्याच्यामुळे मी ते राहून दिलं आणि दुसऱ्या दिवशी शाळेतून आरूला शाळेतून घेऊन आल्यानंतर मी बनवायला घेतला. तर इथे मी घेतलेला आहे थोडेसे काजू आणि नंतर थोडंसं तूप घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, दूध घेतलेलं आहे आणि ऑब्व्हियसली दुधीचा हलवा बनवायचा आहे, त्याच्यामुळे दुधी घेतलेले आहे. आता हे काय मी प्रमाण अंदाजाने बनवते, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण कसं काय मी घेते ते तुम्हाला पुढे सांगतेच. याचं मी काय म्हणजे असं मोजमाप करून घेतलेलं नाहीये, कसं काय टाकते हे तुम्हाला पुढे सांगतेच व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिले ना आपल्याला ही दुधी जी आहे ती आपल्याला धुवून घ्यायची. त्याच्यानंतर याच्या ज्या साईडच्या एजेस आहेत म्हणजे देठ वगैरे ते काढून घ्यायचे आणि आपल्याला ना हिला वरून आहे ना छान अशी पील करून घ्यायची. जी काय तिची म्हणजे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पिलरच्या मदतीने सगळं अशा पद्धतीने. यानंतर परत एकदा आहे ना याला पाण्याने वॉश करून घ्यायचंय आणि आपल्याला आहे ना याला आता छान आहे ना किसून घ्यायचंय. आता याचे ना मी 2 तुकडे करते, मोठं आहे त्याच्यामुळे पूर्ण जर किसायला घेतलं तर व्यवस्थित किसलं जाणार नाही त्याच्यामुळे. आणि याचा आहे ना आपल्याला आतला भाग अजिबात घ्यायचा नाहीये, जो साईडचा भाग आहे म्हणजे बिया वगैरे आत असतात बघा, तो भाग घ्यायचा नाही. साईडचा आहे ना जो काही नरम भाग असतो तोच आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मोठी किसणी वापरू शकता किंवा जे म्हणजे साईजेस बघा. आता हे जे आहे ते मी छोटं पहिले किसून बघते कसं काय आहे आणि त्याच्यानंतर मी ना मोठ्या याच्याने करून बघितलं की कसं काय पडतंय त्याचं, म्हणजे छोटं बारीक नाही का साच्यानुसार. पण मग मला त्याच्याने काय एवढं बेटर वाटलं नाही, त्याच्यामुळे मी ना म्हणजे छोटा जो काही साचा आहे किसणीचा त्याच्यानेच जे आहे सगळी दुधी जी आहे ते मी व्यवस्थित किसून घेतली अशा पद्धतीने. आता ही काळी पडते बरं का लगेचच, त्याच्यामुळे आपल्याला आहे ना लगेचच जो आहे हलवा बनवायला घ्यायचा आहे. अगोदर बाकीची तयारी करून घ्यायची म्हणजे कसं घाई गडबड होत नाही ऐन वेळेला त्याच्यामुळे. तर चला सगळी जी दुधी आहे ती मी आता किसून घेतली आणि ही बघा थोडंच झालेलं आहे, त्याच्यामुळे मी ना याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे. आणि जर तुमच्याकडे याचं डबल असेल जास्त असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही 2 चमचे टाका तूप. त्याच्यानंतर आपल्याला ही सगळी जी दुधी आहे ती ना याच्यामध्ये टाकायची आणि जसं आपण गाजरच्या हलव्याला परतवून घेतो तसं याच्यामध्ये ना आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं छान असं परतवून घ्यायचंय तुपामध्ये झाकण ठेवून वगैरे. हे बघा किती छान असं वाफळून झालाय. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी आता दूध ऍड करते. आता मी ना सकाळी दूध तापवलेलं होतं आणि त्याची साय सुद्धा होती माझ्याकडे, सो ती पण मी याच्यामध्ये टाकली. आणि हे दुधीमध्ये दूध किती टाकायचं याचं प्रमाण सांगते. आता दुधी बुडेल इतपत आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे, म्हणजे टेस्ट पण छान येते व्यवस्थित. तो छान असं मन मोकळं म्हणजे जे काय आहे शिजायची त्याची प्रोसेस आहे ती होते. असं थोडंफार म्हणजे हे होत नाही, छान असं शिजतो तो व्यवस्थित, हेच बाकी काय नाही. आणि चव पण छान येते, असं खवासारखं येते. आता आपण खवा ऍड नाही केलाय तरी पण याच्यामध्ये खव्यासारखी छान अशी चव येते. एकदा ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल.
खूप छान असा लागतो. आता दूध टाकल्यानंतर छान असं आपल्याला ना झाकण ठेवून याला कमी गॅसवर असं छान आटवून घ्यायचं आहे. तर हे बघा किती छान असं दूध याच्यामधलं आटवून झालं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी आता पाव वाटी साखर टाकते. आता तुम्ही जर गोड खात असाल तर अजून वाढवू शकता, पण थोडं मी कमीच हे करते, त्याच्यामुळे मी पाव वाटी घेतलेली आहे साखर. आता हे सगळं मिक्स करायचं आणि साखरेचं जे आहे आता याला लगेचच पाणी सुटेल, त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला म्हणजे लो टू हाय याच्यामध्ये गॅसच्या फ्लेममध्ये आपल्याला याला आहे ना छान असं आटवून घ्यायचं आहे. लक्ष राहून द्यायचं आहे, कारण खाली चटकण्याचं थोडं हे असतं त्याच्यामुळे. आणि लास्टमध्ये हे बघा मस्तपैकी असं जे आहे साखरेचं जे पाणी होतं ते सुद्धा आटळलं आहे आणि सगळं जे आहे एकजीव झालं आहे. दूध, परत दुधी, नंतर साखर वगैरे ॲड केली होती, छान असं मिक्स झालं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना आपण काजू टाकायचे आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स टाकू शकता, पण काजू याच्यामध्ये ना स्पेशली खूप छान अशी, इतकी छान अशी चव येते ना त्याची, खूप मस्त चव येते. करून ॲड केलेत. आता याला पण जे आहे आपल्याला 2 ते 3 मिनटं छान याच्यामध्ये परतवून घ्यायचे हलव्यामध्ये. आणि फायनली इथे आपला हलवा जो आहे रेडी झालेला आहे. एक नंबर हलवा होतो. खरंच एकदा ट्राय करून बघा, आता तुम्हाला ते कळेलच. खूप मस्त हेल्दी आहे आणि छान होतो मस्त असा हे हलवा. आणि त्याच्यानंतर काल संध्याकाळी ना ताईंनी मला बीट आणून दिले होते, तर मग भरपूर असे बीट आहेत. आता बघा मागच्या वेळेस मी तुमच्याशी बीट रिलेटेडच एक रेसिपी शेअर केली होती. बीटचं आहे ना मी फेस मास्क वगैरे म्हणजे पावडर बनवलं होतं थोडक्यात. पण त्या बीटचं काय झालं ना, दुसऱ्या दिवशीच पावसामुळे आहे ना पूर्ण असं ते खराब झालं आणि म्हणजे काढताच आलं नाही आम्हाला, ते पूर्ण पावसाने ओलं झालं, खराब झालं, शेवटी टाकून द्यावं लागलं ते. तर म्हटलं चला आता छान अशी फ्रेश अशी बीट आलेली आहेत घरामध्ये, तर म्हटलं चला याचं जे आहे आज आपण परत बनवूयात ते फेस पावडर. म्हटलं चला पुन्हा आपण बनवायला घ्यावी ही बीटची पावडर. तर चला आता यातलंच आहे ना मी एक मोठं बीट घेतलेलं आहे, त्याला पहिले व्यवस्थित वॉश करून घेतलंय. आणि आता याला आहे ना साईडचे जे एजेस आहेत त्याचे जे काही लास्टचे एजेस आहेत ते कट करून घेते आणि व्यवस्थित त्याला आहे ना सगळं पील करून घेते पिलरच्या साह्याने. त्याच्यानंतर आहे ना याला आपल्याला छान जे आहे किसून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जाड बारीक कुठलाही तुम्ही साचा वापरू शकता किसण्याचा, मी बारीकच वापरला आहे. आणि याचे फायदे सांगायचं झालं तर मी त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं या पावडरचे यूज काय काय आहे. जसं की आपण ओलं बीट जे आहे ते वापरतो प्रत्येक याच्यामध्ये, तसंच आपण कोरडं पण वापरू शकतो. जसं मी पावडर आता जे बनवते ते, तर पावडर जे आहे आपण फेस पॅक बनवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याजवळ जर बीट अवेलेबल नसेल, आपल्याला बीट जास्त काळ टिकवायचं असेल, तर त्याला जसं मी प्रोसेस आता सांगते, याला उन्हामध्ये वाळवून वगैरे याची पावडर बनवून ठेवायची. तर ती पावडर आपण कशामध्ये यूज करू शकतो हे मी तुम्हाला सांगते. याचं फेस पॅकमध्ये यूज करू शकतो. जर आपल्याला पराठे बनवायचे असेल तर ती पावडर जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा यूज करू शकतो. म्हणजे भरपूर आपल्याला ज्या ठिकाणी बीट यूज करायचं आहे फूड कलर म्हणून यूज करू शकतो. खूप सारे उपयोग आहेत. त्याचं आहे ना फ्रीजमध्ये ठेवून पण ते खराब व्हायला लागतात, त्याच्यामुळे आपण आहे ना असं पावडर बनवून ठेवू शकतो आणि खूप मस्त राहतं ते, छान टिकून वगैरे राहतं त्याच्यामुळे. आणि युजेस पण त्याचे भरपूर आहेत, त्याच्यामुळे छान आहे. तर म्हटलं चला बनवायला घ्यावं. आता मगच तुम्हाला म्हटले मागच्या वेळेसच बनवायचं होतं, पण मग त्यावेळेस सगळं प्रोसेस जे आहे मी केली, बीट वगैरे किसून ठेवलं, उन्हात वाळवायला ठेवलं आणि ते 2 दिवसानंतर ते पावसामुळे ते लक्षातच नाही राहिलं खाली आणायला आणि सगळं जे आहे पावसामुळे खराब झालं. तर असो ते मागच्या वेळेस तसंच राहिलं. आणि संत्र्याची साल सुद्धा होती बरं का. आरुच्या आजीने ना एक काढ्याची रेसिपी सांगितली होती, त्याच्यासाठी मी छान अशी संत्रे वगैरे वाळवायला सुद्धा ठेवली होती. पण दोघं जे आहे बीट पण आणि संत्रे जे आहेत दोघं जे आहे ते पावसामध्ये म्हणजे ओले झाले, त्याच्यामुळे खराब झालं आणि टाकून दिलं ते. म्हटलं नको उगाचच आजारी वगैरे व्हायला. तर आता चला इथे बीट जे आहे ते मी व्यवस्थित किसून घेतलंय आणि ताटात आहे ना व्यवस्थित त्याला आहे ना आता पसरवून ठेवते. आणि त्याच्यानंतर आहे ना याला मस्त असं आहे ना मी आता उन्हात ठेवते. तसं वेळ आता गेली उन्हाची, ऑलमोस्ट 3-4 वाजलेत. पण मग काय आहे ना जेवढं वाळेल तेवढं, आणि म्हटलं आता याला रोज आहे ना उन्हामध्ये ठेवेल जेणेकरून छान ते वाळेल. आता याला आहे ना आपल्या उन्हामध्ये छान असं कडक वाळवून घ्यायचं आहे. आणि याची पुढची प्रोसेस काय असेल ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच. वरती आले होते टेरेसवर आणि सकाळी जे आहे लवकर कपडे म्हणजे धुवून घेतले होते मी, आज वाळले होते, त्याच्यामुळे म्हटलं चला आता खाली जाता जाता सगळे कपडे पण आता घडी करून घेऊन जाते. आणि तब्येत बरी नसल्या कारणाने ना मी पुढचं शूट काही घेतलंच नाही, त्याच्यामुळे आजचा जो काही ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. काल मी भरपूर अशा गोळ्या घेतल्या होत्या. मला असं वाटतंय ना मला सर्दी पूर्ण झाल्याशिवाय काही माझा पिछा सोडणार नाहीये. म्हटलं गोळ्या वगैरे घेतल्यात आणि त्याच्यामुळे परत सर्दीचा मला त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे मी पुढचा ब्लॉग काही शूट केलाच नाही. सो चला आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय.